महाबळेश्वर रोडमध्ये निकट प्रवास सोलापूरच्या इथं मजबूत एक असा खड्डा पडलेला आहे आणि आत्ताच एक अपघात झाल्यामुळे आत्ताच त्याला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. तर सतर्क राहावे. आणि हा जो बाब तुम्ही पाहू शकता की खड्डा केवढा आहे आणि आम्ही तिथं असताना उपस्थित असताना म्हणून आम्ही आत्ता ह्या दगडा लावल्या आहेत. नाही तर अजूनपर्यंत ह्या इथं कुणीच लक्षही नव्हतं आणि कोणी लक्ष पण देत नव्हतं. आणि आम्ही आता हा दगडे लावून आम्ही नागरिकांना सतर्क केलेलं आहे की तुम्ही या खड्ड्यापासून सावध घ्यावा. मुसळधार पावसामुळे पोलादपूर महाबळेश्वर रोडला जागोजाग खडले पडले आहेत. परंतु सुरेंद्र इन्फा कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांनीच आता आपल्या हातात पाऊल घेतलेलं आहे. जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत तिथे दगड किंवा असं धोकादायक म्हणून चिन्ह लावत आहेत. आपण त्या मदतकर्त्यांचेच आपण प्रतिक्रिया घेऊ. हां बोला, आपण या खड्ड्याबद्दल काय सांगाल? हा खड्डा वर्षाच्या 12 महिने ह्या रोडला जे चाललेला हा प्रकार आहे आणि ह्याला स्थानिक प्रशासक इथं आहेत कोल्हापूरमधलं, ते खरोखर ह्या रोडकडे अजिबात लक्ष नाही की ह्यासाठी आम्ही भरपूर वेळेला आम्ही वर्षाच्या 12 महिने या तालुक्यात रिक्षात आहोत. या तालुक्यात हा भरपूर त्रास असा आहे की कुठल्याही रोडला जावा ही आमची मोठी इथली शोकांतिका आहे, समय आहे त्या आमच्या. आणि त्यासाठी खरोखर आमचा एवढा बेकार आमची परिस्थिती आहे की ह्याच्यात समजा आम्ही जर पडला तर आमची बायको बरं उपाशी मरतील, ह्याची परिस्थिती आम्हाला ही काढायला लागते इथं. आणि ह्याच्या आम्ही कित्येक वेळा आम्ही स्वतः आंदोलनात सहभाग घेऊन हे इथून जे प्रशासकीय यंत्रणा आहेत हे अजिबात लक्ष देत नाहीत. समजा उद्या भविष्यात माझी रिक्षा जर आपण त्याचं जबाबदार कोण? तुम्ही पाहू शकता जवळजवळ 1-1.5 फूट खड्डा इथे पडलेला आहे. प्रशासनाकडे कुठली इथे सुरक्षितता लावलेली नाही. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी लोकांचे प्राण वाचावे म्हणून आजूबाजूला असणारे दगड उचलून ते लावलेले आहे. प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन हा खड्डा बुजवला पाहिजे अशी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून जोरदार मागणी होत आहे.